मॉर्निंग गाईस, तर तुम्ही बघू शकता की माझ्या खांद्यावरती कोण बसली आहे. ही गोरी गोरी नवीन पिल्लू होता वेणीच्या इथे, पण ती मुलगी आहे क्यूट क्यूटशी. बघा, वहिनी आय थिंक एक कोणाला तरी देणार आहे. दोन आहेत व्हाईट कलरचे. तर मी असं विचार करते की एक व्हाईट मला हवं आहे. तर बघा ही किती गोड आहे. ही बघा, क्विटी क्विटी आहे. ही क्विटी क्विटी नुसती मस्ती म्याव 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 कलते. म्याव 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 कलते ना. तुम्ही कशी कळतात? म्याव 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 कळतात. तर गाईज, गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी वेकअप तर कधीच झाली होती मॉर्निंगमध्ये, पण गाईज काल गणपती बाप्पांचं विसर्जन होतं, त्याच्यामुळे खूप लेट झाला मला रात्री येताना. तर तर आता मी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते. आणि आज बघूया काय. आज रात्री आपल्याला जायचं आहे आपल्या बाबूकडे, म्हणजे नाईट माझ्या बहिणीकडे जायचं आहे दवाखान्यात. आजची रात्र म्हणजे मी तिथे स्टे करणार आहे. तर बघू आज काय स्पेशल. आज लंचला असणार आहे आपल्याकडे काहीतरी मस्तपैकी. तर चला भेटूया काहीच वेळामध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललीच होते तुम्हाला सगळ्यांना की बिकॉज ऑफ सम टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड की मी आज घरी आहे. तर मी तर शेअर करणारच आहे लवकरात लवकर. तर आजचा दिवस असा आहे की काल विसर्जन होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हटलं सुद्धा दमलं होतं मी. पाय तर माझे खूप दुखत होते. फायनली आपले सम्राट पुढच्या वर्षी लवकर येणारच आहेत. सो आणि आता बघूया आज काय. आजचं लंचमध्ये तर माझे सासूबाई तर मच्छी बनवणार आहे. मी वरणभातचं कुकर तर लावून आली आहे मगाशीच. तर आता मी पटापट रूम आवरते. कपडे पण धुवायला मी लावलेले आहेत. रूम आवरते, हे बेड क्लीन करते. संध्याकाळी मला जायचं सुद्धा आहे दीदीकडे माझ्या, म्हणजे तो तिच्याकडे कोण नाही आहे, म्हणजे तिला डिस्चार्ज उद्या मिळणार आहे. आणि आणि काही नाही. मी बघत होते मी कशी दिसते मला सांगा कमेंट करून. खूप मी एकदम छोटी तरी दिसत अशी नाही तर कमेंट करा. मॅडम असे आहेत आणि असे बोलतात, तसं काही नाही आहे. तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं, तर मी काय काय करणार आहे ते. एक तुमच्यासोबत एक गोष्ट सुद्धा शेअर करायची आहे मला. हे मी घेतले होते इयरफोन्स. ॲक्च्युली काय झालेलं आहे, माझ्याकडे ब्लूटूथचे आहेत, त्याच्यानंतर नेकबँडचे आहेत. पण मला ना वर्टिगोचा इश्यू आहे, त्याच्यामुळे मी डीपली इयरफोन्स यूज नाही करू शकत. त्याच्यामुळे मी डीमार्टला गेले होते. तर मला ना झेब्रोनियम्स कंपनीचे चांगले इयरफोन्स मिळालेले आहेत. म्हणजे हे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीवाले नाही आहेत, हे वायर कॉर्डवाले आहेत. आपण कुठेही जाताना सायलेंट प्लेसमध्ये एखादं स्वामींचा मंत्रसुद्धा ऐकू शकतो. आणि खूप स्वस्त आहे गाईस. क्वालिटी तर एकदम ऑसम आहे. मी डीमार्टमध्ये 399ला घेतला आहे. होप तुम्ही सुद्धा बाय करू शकता. हे तर नाव बघून घ्या तुम्ही. उलटं दिसतंय का? बरं ठीक आहे, चला असं दाखव. हे नाव आहे, माझ्याकडून उलटं दिसतं. तर खूप छान आहे हे आणि खूप अफोर्डेबल पण आहे, आपण करू शकतो. मला ॲक्च्युली मी फुलची हट्ट करून हे घेतलेलं आहे. तर तुम्ही बघत आहात आता की उशिरा उठले आम्ही, दोघं पण उशिरा उठले. त्याच्यामुळे खूप सारा पसारा पडला आहे. आणि हा पूर्ण पसारा आता मला आवरायचा आहे. सगळ्या बाटल्या वगैरे मलाच वॉश करावे लागते आज सुट्टीवर. त्याच्यामुळे काही काम तर वेगळं आहे ना माझ्याकडे. तर मी हे सगळं क्लीन करते आणि भेटते तुम्हाला. ब्रेकफास्ट असं मी ब्रेकफास्टमध्ये आता मस्तपैकी माझ्यासाठी पेस्ट बनवून घेते. आता होत आली जेवणाची वेळ, तर मी विचार करते की मी आज थोडंसं प्रोटीनच घेऊ. तर मी वीपुलसाठी त्याचं प्रोटीन घेते आणि माझं मला. तर फटाफट आधी मी रूम आवरून घेते आणि भेटते माझ्या यूट्यूब फॅमिलीला. गाईज, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे किती वेळाच सांगायचं तुम्हाला, दरवेळेस सांगून मी आता सुद्धा खूप कंटाळायला लागली आहे. मला तर वाटतं मी खूप कूल दिसते दोन थंडा. हां, रिझन आहे हे बांधण्याचा. कारण काल आहे ना मी केस ओपन ठेवली होती आणि आम्ही जास्त बाईकवर वगैरे गेलो इकडे तिकडे विसर्जनासाठी. तर माझं ना केसात गाईज गुंता खूप झालं. तर अक्षरशः तुम्ही बघू शकता मी आता चांगले सुटसुटीत गुंता काढलेले आहेत आणि शेंडी बांधली आहे. तर बोलायचं एकच आहे, आपले जिजूसुद्धा आलेले आहे. जिजू आले म्हणजे जिजू माझ्या शिफ्टवर असतात. अँड यू नो वॉट, मेन म्हणजे गोष्ट अशी झाली की जिजू आले आणि त्यांनी जस्ट बेबीला हातात घेतलं. तर बेबी एवढा हे त्याला त्याच्या पप्पाचे हँडचे फिलिंगसुद्धा कळले, की त्याला कळलं की माझे पप्पा परत आले आहेत.
तर जेव्हा ते त्याला खाली ठेवत होते तर लिटरली तो रडत होता. आता तुम्ही म्हणाल हे तुला कसं कळालं, तर मला याच अर्थाने कळालं आहे की तुम्हाला माहिती आहे की आजकाल आहे आपलं सगळ्यांकडे फोन. तर फोननी मला माझ्या मम्मानी सांगितलं आहे की असं असं झालं आहे आणि किती सुंदर वाटतं हे ऐकायला. लवकरच आपण सुद्धा गुड न्यूज देणार आहोत. तर बघू, प्लॅनिंग तर सुरू करावंच लागेल आता. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती आत्ता आपण शेअर नाही करू शकत. तर गाईज, माझा ट्रेनरचा फोन आलेला, मीन्स मीनाक्षी मॅम, ती खूप चांगली आहे आणि ती मला खूप सपोर्ट करते. तर बेसिकली माझे प्रोडक्टसुद्धा संपले आहेत, तर ती मला बोलली प्लीज फोकस ऑन युअर डायट. सो इवन आय नो की मला माझं डायट प्रॉपर फॉलो करायचं आहे, बट बिकॉज ऑफ मेडिकल कंडिशन आय एम नॉट एबल टू डू डायट अँड ऑल. की माझ्या बॉडीमध्ये गाईज 8 ग्रॅम ब्लड झालं आहे, त्याच्यामुळे मला वीकनेस बॉडीमध्ये खूप आहे. प्लस माझ्या रिपोर्ट्समध्ये युरिन इन्फेक्शनमुळे मला स्टमक प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे स्टमक पेन खूप होत होतं मला पेल्विस ॲब्डोमिन्समध्ये वगैरे. सो नाव मी फिट आहे थोडीशी, जास्त नाही म्हणता येणार. एकच आहे, मला डॉक्टर म्हणतात पाणी खूप जास्त पियावं लागणार आहे तुला, लाईक नारळ पाणी, त्याच्यानंतर ज्यूस, असं काही काही वेगळं वेगळं मला त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे, म्हणजे माझ्या डाएटच्या ह्याच्यामध्ये. तर काहीच माझ्या बॉडी अनुसार माझा जो वेट आहे त्याप्रमाणे मला 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरात इंटेक करायचं असतं. आणि मे बी मला नाही वाटत मी दिवसभरात 1 लिटर जरी पाणी पित असेल. तर तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे की स्वतःला हायड्रेट ठेवा, पाणी खूप जास्त पिया. होप मी सगळ्यांना सांगते, स्वतःचं काय तर मी सुद्धा करणार आहे. तर चला फटाफट आवरूया रोमानी, भेटूया तुम्हाला. हे फायनली तुम्ही बघू शकता की ॲज युजल काल खूप सारा पसारा झालेला होता, कारण विसर्जनांना विसर्जन करायला जाताना खूप सारी घाई गडबडीमध्ये झाला होता खूप सारा पसारा, जो की आपण पूर्णपणे वॉर्डरोब क्लीन केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतंय. तर चला बघूया आता पुढे अजून काय करणार आहात. सो फायनली तुम्ही बघत आहात गाईज की विसर्जनानंतर आपलं बोलतात ना एरिया किती शांत होऊन जाते. विसर्जनानंतर किती शांतता झाली आहे मांडवामध्ये. जिथे आरतीचा गजरात असायचा, तिथे बाप्पा गेल्यानंतर किती म्हणजे खूप जास्त शांतता. रोज गणपती बाप्पांची गाणे ऐकण्यापासून 10 दिवसाची सुरुवात होती आणि अचानक बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर एवढं शांत वाटतं ना, म्हणजे बोलतात ना आजचा दिवसच आवडत नाही आहे मला. तर बाप्पाची खूप जास्त आठवण येईल, पण बाप्पांना निरोपसुद्धा आपण चांगल्यापैकी दिलेला आहे. तर बाप्पा पुढच्या वर्षी नक्कीच वाजत गाजत पुन्हा एकदा येणार. तुम्ही बघू शकता मी काय करते. मी लादी पुसते आहे, बॅक पेनमुळे मला जमत नाही आहे बसून पुसायला. त्याच्यामुळं माझं आहे ना काही आधीपासूनच आहे, मला स्वच्छता खूप लागते. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच काय विसर्जन होतं, काय बाप्पाची माळ झाली विसर्जनामध्ये. रूम आपलं पूर्णपणे क्लीन झालं. ते कपडे मला सुकवायचे, कपडे सुकवते आणि भेटते तुम्हाला किचनमध्ये. बघू शकता मी किचनमध्ये आली आहे. सो आजचा मेनू आहे, माझ्या सासूने तर बनवलं होतं बोंबील. बोलले तर मी आणि विपुल खात नाही बोंबील, कारण आम्ही दोघांना सुद्धा बोंबील नाही आवडत. आम्हाला आवडते सोने पापलेट वगैरे. तर मी फटाफट विपुल गेलं त्याच्या मम्मीला ॲक्च्युली माझ्या सासूबाईला ड्रेसिंगला घेऊन. तर आता माहितीच आहे तुम्हाला, सध्या तर मी घरीच आहे. तर कांदे बटाटेसुद्धा संपल्यात. संध्याकाळी सगळं मार्केट आणावं लागणार आहे. मार्केट म्हणजे थोडीफार भाजी वगैरे. तर पटकन मी साधी आपली सुकं चिकन बनवते, जे पटकन झटपट होईल. डाळ वरण फक्त मी बनवलं आहे. पटकन हे फोडणीला घालते, मग तो जास्त घालते. लगेच 2 शिट्ट्यामध्ये ते होऊन जाईल. चिकन तर मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे. काय नाही, ह्याच्यामध्ये साधी रेसिपीचं बनवणार आहे, त्याच्यामुळे रेसिपी तर मी दाखवणार नाही. त्याच्यामध्ये मी तेल, कांदा, आलं लसूणची पेस्ट, टमाटो, त्याच्यानंतर टमाटो कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर, हळद आणि थोडासा चिकन मसाला ॲड करून सुकं चिकन आपण शिजवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर. ठीक आहे.
तर हे पाव किलोच चिकन आहे, कारण संध्याकाळी कदाचित आम्ही बाहेर जाणार आहे. तर हे टमाटो 2 घेतलेले आहेत कट करून. हा कांदा घेतला आहे, तो पटापट झटपट रेसिपी बनवते आणि भेटते तुम्हाला. फायनली आपलं चिकन बघा कसं दिसतंय सुकं. तर फायनली तुम्हाला सुद्धा तोंडाला चव आली असेल, मला पण आली आहे. पण बघू आपण टेस्ट जरा. चला आता मी फ्रेशअप होते आणि भेटते तुम्हाला लंचला. फायनली बघू शकता आपले लंच सुद्धा रेडी झालेलं आहे. सो पाणीसुद्धा आलं, तर मी आता चालली फ्रेशअप होते आणि भेटते तुम्हाला रूममध्ये. A few moments later. गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता तुम्ही बसली आहे, काय करू खूप विचार करत होते. सो ॲक्च्युली माझं काही कॉन्व्हर्सेशन चालू आहे माझी जी कोर्सची मॅम आहे तिच्यासोबत. त्याच्यामध्ये गाईज माझी थोडी तब्येत अजूनही बरी नाही आहे. तुम्ही बोला सारखीच्या तब्येतीला होते काय, तर प्रॉब्लेम असा आहे ना, इव्हनिंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता हमारे यहाँ ऐसा ही होता है. हा खूप सारा पसारा मी काढलेला आहे. जे काही माझे जुने कपडे आहेत ते आपण सॉर्टिंग करून नवीन कपडे जे काय आहेत ते आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायचे आहेत. कारण हा पसारा अशा कारणासाठी झालेला आहे की मला माझं एक टी शर्ट भेटत नव्हतं, त्यासाठी हजारो कपडे बाहेर काढलेले आहेत आपण. तर याचप्रमाणे आपण आता हे सगळे कपडे व्यवस्थित लावणार आहे आणि हे काम कंप्लीट करणार आहे. सो आजचा दिवस तुमचा पण चांगलाच होता, माझा पण एवढा चांगला नव्हता गाई. जॉब सोडल्यापासून जॉबची सवय होती आणि आता खूप 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 सारा कंटाळा तर येतो आहे. माझ्या मम्मीचा फोन आलेला, माझ्या बहिणीला डिस्चार्ज दिलेला आहे, बाबू आपल्या घरी गेला आहे. सो आता मी फटाफट हे कपडे घडी करून घेते आणि थोडंसं शूट आहे ते पण कंप्लीट करते आणि भेटते तुम्हाला ग. सो गाईज, फायनली सगळी कामावरून मी बसली आहे आता. तर असं ठरलेलं आमचं की थोडं बाहेर जाऊया, बट विपुला थोडं काम आलं त्याच्यामुळे तो बाहेर गेला आहे, तर शक्य नाही. तर बघू उद्या जाता आलं का. तर उद्या मे बी मी थोडं कामानिमित्त बाहेर जाणार आहे. म्हणजे मी सकाळी म्हणजे 10-10:30ला निघीन घरातून, तर मला संध्याकाळी 6-7:30 होतील येईपर्यंत. काही काम आहे त्याच्यासाठी, तर मी बोलीनच तुम्हाला काय काम आहे ते. तर भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर. आता डिनरचा प्लॅन असा आहे की डिनर तर आहे मोस्ट ऑफ वरण भात. मी दुपारचं म्हणजे भात लावायला लागेल मला. वरण आहे आणि चिकन सुक्का जे बनवलेलं विपुलसाठी ते सुद्धा आहे. तर आता बघू तो काय ठीक आहे. फायनली आपण आलो आहे जुडिओमध्ये. फक्त बघताय काय घेणार तर नाही आहेत आपण. आपले प्लस साईज काय आलं आहे का बघून घेऊया जरा. सो हे गाईस, तुम्ही बघू शकता की मी आता मस्तपैकी सगळं आवरून आलेली आहे वरती. विपुलला थोडं अस्वस्थ वाटत आहे, तर त्याला मी बोलली आहे की ते ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय बोलतात त्याला, बडीशोप खायला बोलली मी त्याला. थोडंसं त्याला हे झालेलं आहे, अपचन बोलतात ना. तर चला गाईज, आजचा ब्लॉग काही स्पेशल नव्हता कारण आता मी घरी आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या भेटूया पुन्हा एक चांगला ब्लॉग घेऊन. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर अशी आहे गाईज की बाबू आपला घरी तर गेला आहे. डिस्चार्ज फायनली मिळाला आहे माझ्या बहिणीला. तर बाबू थोडासा न्यू आता म्हणजे कसं आहे, थोडा वेळ लागतो ना, त्यामुळे तो रडतो वगैरे. तर माझ्या बहिणीला स्टिचेसमुळे हँडल नाही होत करायला. तो होप मी उद्या तिकडे जाणार आहे. माझी मम्मी पण असणार आहे तिथे, तर 2-3 दिवस मी तिथेच असणार आहे. तर मला त्याच्यामध्ये विपुलची आठवण तर खूप येणार आहे. तर विपुल मला ब्लॉगमध्ये बघेल. तर मी संडेला येईन परत, सॅटर्डे किंवा संडेला. कारण मला ते डिसिजन पण घ्यायचं आहे की मी जॉबचं काय करायचं काय कळत नाही आहे अजून. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथे खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सेंड करूया. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं इंस्टाग्राम ID जे आहे त्याला सुद्धा फॉलो